चिट्ठी
Ah
एकांताचा वास ब्रह्मे ब्रह्मरस शिव सदा आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधून सणिले विठ्ठल संसाराचे अंगी अवघेच व्यसने आम्ही कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधून सांडले शिवीसाठी निवडलेला आपण जगदवंद्य संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा असून निर्यात प्रकरणातला आहे. महाराज अभंगातून या मृत्यू लोकामध्ये जन्माला येण्यापूर्वीपासून मरेपर्यंत किती दुःख आहेत हे सांगतात. आपली सेवा नैमित्तिक आहे. निमित्त आहे प्रथम वर्ष श्राद्ध, सांप्रदायिक भाषेमध्ये प्रथम पुण्यस्मरण, आपल्या फडाचे अत्यंत निष्ठावान भगवान महाराजांच्या विषयी अत्यंत श्रद्धा असणारे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी मदन दादा फडातल्या प्रत्येक टाळकऱ्याला मदन दादा एवढं नाव पुरेस आहे. म्हणजे आपल्या इथं भजने येतात. भजन करत असताना किंवा महिन्याची वारी करत असतील, 4 महिन्यातून एक वेळ येत असतील, 2 वाऱ्या करत असतील, एखादी वारी करत असतील, पण हे ज्यावेळेस भजनी एकत्र बसतात त्यावेळेस ते आडनाव कोणाचं विचारत नाहीत, कोणाची जात विचारत नाहीत, फक्त तो भजन किती प्रेमाने करतो एवढंच पाहतो. हा जो
4-5 गावाचा टप्पा आहे, ग्रुप आहे. गोंद्रे, हशेगाव, धानोरा, या गावामध्ये कृष्णेची काही भजनी मंडळ आहे आपलं. पलीकडे गेले की शिवने, शिलो, धनेगाव, एक 5-6 गावाचा ग्रुपच आहे. या ग्रुपमध्ये सुरुवातीला प्रमुख भजने आप्पा होते ग्रुपमध्ये. आता आप्पाचं प्रमोशन झालं. पाडातलाच भजनाचा कारभार आप्पाकडे आहे. त्यांना सहकार्य आमचे प्रल्हादांना करतात. बहुतेक जोडी मिळून असते आणि त्याच्यात तिसरी आणखीन एक सामील व्हायला लागले. भाऊ किती ऐकण्यासारखं व्हायचं. वारकरी भजन वेगळं आणि गायकीचं वेगळं. वारकरी भजन सामान्यातला सामान्य माणूस मन लावून ऐकतो आणि गायकीचं भजन म्हटलं की सामान्य माणसाला ती गायकी सुरू झाली की झोप येते. आणि बहुअंशी गायकी फडावर आपल्या परंपरेमध्ये चालत नाही. लोणंदपंत दादासाहेबांच्या काळामध्ये कळायला कोणी भागच नव्हतं. मस्त वारकरी चाल खचून म्हणायची. काळ बदलत गेला. आजही दादासाहेबांच्या फडावर भजन्या जागेवर उभारूनच चालू. आपल्याकडे काही गावची मंडळी येतात, त्यांच्या पुढे माईक नेऊन ठेवावा लागतो, मग ते माईक मध्ये म्हणतात. तर जिथं उभे आहेत तिथूनच ते चालतात. परंपरा आहे. आणि कितीही महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायात मोठी मोठी महाराज झाली तरी फड परंपरेला जे महत्व आहे ते कुठल्याही महाराजाला नाही. फडकरी म्हटलं की कितीही मोठा महाराज नतमस्तकच होणार. भले तो फडकरी प्रसिद्ध नसेल, कदाचित तो विद्वान नसेल, फडकरी म्हटलं की त्याला एक विशिष्ट असं मानाचं स्थान आहे. आणि शासन दरबारी सुद्धा फडकरी म्हटलं की आदराने पाहतात. बाकी महाराज लोकांना ती किंमत देत नाही. तेवढ्या पुरतं महाराज महाराज करते, पुढारी आहेत ना, फडकरीला किंमत देतात. आता माझा तिकडे जास्त संबंध असल्यामुळे मला सतत अनुभवाला येतं. कारण फड परंपरा ही नियमानं बांधलेली. त्या परंपरेची पाईक आपण आहोत. गंगू काकासाहेब शिरवळकर, लोणंदपंत दादासाहेब आणि त्याच्यानंतर आपला नंबर वैकुंठवासी श्री गुरु भगवान महाराज शिवनेकर, सगळे एका परंपरेतली ही मंडळी. आणि अशा परंपरेला संलग्न हे गाव हशेगाव. त्या गावामध्ये मदन दादा, मी लहानपणी इथे यायचं, महाराजांच्यावर कधी कधी यायचं. त्यावेळेच्या लोकांचंही प्रेम पाहायचं, भावना पाहायची. आणि असं वाटायचं खरंच वारकरी हो, महाराज हो. का? वारकऱ्याला भजनातलं प्रेम कळत, महाराजाला भजनातलं प्रेम कळत. असे सर्वांच्या तोंडात असणारे मदन दादा. काही मंडळी इहलोकामधून चुकीच्या पद्धतीने गेली. जायचं तर सगळ्यालाच आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यालाच जायचं आहे, पण चुकीची पद्धत एवढ्यासाठी. लॉकडाऊनचा काळ, कुणाला कुणाकडे जाता येणं शक्य नाही, जिल्हाबंदी. आणि अशा वेळेमध्ये ही मंडळी एक 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 करायचे दादे आपले त्याच पद्धतीने गेले. फडाचे कारभारी आपल्या त्यांच्याच गावात मला 1-2 जण गेले. ते सावकार एक त्याच ह्याच्यामध्ये गेले. ते मदन दादा लॉकडाऊनच्या काळामध्येच गेले. ही मंडळी आपले शंकरराव कानवटे हेही त्याच काळामध्ये गेले, आपल्या फडाचे जुने चौकदार.
ही मंडळी इतर वेळी जर गेली असती तर त्या गावामध्ये टाळकऱ्यांना जागा पडली नसती, बाकीचे लोक तर भरपूर आले असते. अशा वेळेत गेली तरी सुद्धा बरीच मंडळी या मंडळीच्या अंत्यविधीला जातात. त्यावेळेस मला निरोप आला होता, पण येता येत नव्हतं. त्यांच्या वेळेस आला, ती भागवती सांगितलं महाराज तुम्ही येऊच नका. का? जिल्हा बंदी आणि कार्यक्रमाला म्हटल्यावर तर ती परवानगीच देत नव्हती. ते म्हणायचे तुम्ही महाराज लोक गेला की मग माणसं भरपूर गोळा करताय. अशा अडचणी होत्या. पण आयुष्य संपलं, आयुष्य भविष्य नाही हाती. आयुष्य संपलं की गेल्याशिवाय भाग नाही. सृष्टीचा नियम आहे, उपजेते नाशे नाशिने ते पुनरपी दिशे, ते घटिका यंत्र जैशी परिभ्रमेगा. निर्माण जे झालेलं आहे ते नष्ट होणारच आहे, नियम आहे इथला. मृत्यू कोणालाही चुकलेला नाही. जन्माला आल्यानंतर त्याला मेल्याशिवाय पर्याय नाही. जसे आमचे मदन दादा, त्यांचे प्रथम पुण्यस्मरण व्यावहारिक भाषेमध्ये पहिलं वर्ष श्राद्ध, त्यानिमित्ताची आपली सेवा. महाराज तुकोबार आहे, प्रत्येक जीव जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तो कशा पद्धतीचं इहलोकामध्ये जीवन जगतो त्याची रूपरेषा मांडतो. तसा जर विचार केला, व्यसन व्यसन म्हणजे काय? दुःख. ज्या दिवशी आम्ही गर्भवासामध्ये आलो त्या दिवशी आमच्या दुःखाची सुरुवात झाली. आणि गंमत अशी आहे महाराज, दुःख तर भोगावं लागतं, पण जिथं आम्ही दुःख भोगतो ज्या आईच्या पोटामध्ये, त्या आईला आपलं दुःख कळत. गर्भवतीची व्यथा, निर्णतीची माता पिता, आईला कळत नाही, वडिलांचा प्रश्नच नाही. त्या आईला जे खावंसं वाटेल ते ती खाते. तिखट खात असेल, खारट खात असेल, आंबट खात असेल, पण ती जे काही खाईल ना, त्या गर्भाची त्वचा कोमल असते, नाजूक. जसं वरून पोटात जातं तसं त्या गर्भाला त्याचा त्रास होतो. आणि त्रास होऊ लागल्यानंतर ते असं अंग चोरायला बघतात, एका बाजूला सरकावं म्हणजे हा त्रास कमी होईल. आता सरकायला जागा किती असते आतमध्ये? छोटस असत, जागा आहे लहान. गर्भवास म्हणजे काही एअर कंडिशनचा रेल्वेचा डब्बा नाही. अनेक त्रास त्या गर्भाला सहन करावे लागतात. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 9 महिने. आणि तो त्रास सहन करत असताना तिथं वाली कोणीही नाही. आणि 9 महिने त्रास ज्यावेळेस अति होतो त्यावेळेस तो गर्भ भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतो आणि सांगतो, देवा एका वेळा
चळे उगवणी. जर मला या दुःखातून तू सोडवलं मी काय करेल? आठवेन पाय माझा नवस. गर्भात असताना हा जीव नवस करतो भगवंताला. सतत मी तुझे पाय आठवेन. आपण तर भजन करणारी मंडळी, बाकीच्याच जाऊ द्या, आपण किती आठवतो? आपण किती आठवतो भगवंताचे पाय, भगवंताचं नाम आपण किती वेळा घेतो? भजन करणारी मंडळी फार दुर्मिळ. भजनाच्या वेळी आम्ही भजन करतो. मी सांगत असतो हरिपाठ स्नान करताना, नंतर परिपाठ. काही मंडळी दिवसातून 2 वेळा म्हणत असते, सकाळी 1 वेळ, संध्याकाळी. काही मंडळी 3 वेळा म्हणत असते. हरिपाठ म्हटलं आपलं काम. सोपानराव, हरिपाठ म्हणावा का हरिपाठ करावा? हरी पाठ करावा. आपण हरिपाठ म्हणून हरिपाठ करतो. काय हरिपाठाचा नेमका संदर्भ काय? माऊलीला सांगायचं काय हरिपाठामध्ये? आपल्या पूर्वजांनी सांगितलं बाबा हरिपाठ पाठ कर, रोज स्नान करताना म्हणत जा. आपण तेवढं लक्षात ठेवलं, काहीच म्हणत नाहीत. त्यापेक्षा बरी स्नान करते वेळी हरिपाठ म्हणतो आपण, म्हणत नाही त्यांच्यापेक्षा चांगलंच आहे, वाईट नाही. पण माऊलींनी हरिपाठामध्ये काय सांगितलंय? काय ध्रुपद हरिपाठाचं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखाने हरी म्हणा. हे माऊलींना सांगायचंय. आम्ही मुखाने हरी सतत म्हणत नाही. हरिपाठामध्ये जेवढ्या वेळा हरी येतो तेवढ्याच वेळा म्हणतो. आणि एखाद्याचं नाव हरी असलं तर त्याला हरी सुद्धा म्हणत नाही, हर्या. आणि हरी म्हण देवाचं नाव आहे. त्यावेळेस आमचं नवस आहे, गर्भात असतानाचा. सतत तुझं चिंतन करेन. तुम्हाला गंमत सांगू का? आपले वैकुंठवासी श्री गुरु भगवान महाराज सांगायचे, जीव जन्माला आला त्यावेळेस तो खरंच चांगला असतो. लहान मुलं असताना खरंच चांगलं असतं. पण आपल्या संगतीमध्ये आलं की हळूहळू हळू बिघडायला लागतं. किती बिघडतो? आपलं जे मूळ आहे ते सोडतं आणि जे आपलं नाही त्याला घट्ट पकडून ठेवतं. जन्माला आलेलं मूळ स्वस्वरूप स्थितीमध्ये असतं. अहम ब्रह्मास्मी या वृत्तीवरती ते आरूढ असतं. आम्ही काय करतो? महिना सव्वा महिना झाल्यानंतर त्याला पाळण्यात टाकतो, त्याचं बारसं करतो आणि त्याचं नाव ठेवतो. तर नाव जे ठेवलं जातं हे त्या मुलाच्या मनावर का दुसऱ्याच्या? नाव कोण ठेवतं? हे श्री हरी. तुमच्याकडे कोण ठेवतं नाव? बाप का आई? आई ठेवते. बापू कोण ठेवतात? आत्या. आत्या ठेवते. बरोबर आहे का? आत्याच्या मनावर नाव काय ठेवायचं? शहाणे असले तर त्याच्या आईला त्याच्या बापाला विचारलं, तुमच्या मनात काही नाव आहे का? असेल तर सांगा. 2-4 नावं त्यावेळेस त्याच्या कानात सांगतात त्या मुलाच्या. त्याच्यात आई बापाच्या आवडीचं जर एखादं असलं तर ते सांगतात आम्हाला हे आवडलंय, हे पण ठेवा. मग ज्याला जे आवडलं त्या नावाने ते हाका मारतात. ते आता त्याच्या कानात नाव सांगते, हे तुझं नाव. गुर्र केलं
त्याचं नाव फिक्स झालं. तिला शाबासकी देतात नाव ठेवणारीला. मी लहानपणी पाहिलेलं आहे. तुम्ही म्हणतात महाराज नाव ठेवायला चालले काय. त्या नावाने हाक मारल्यानंतर सुरुवातीला ते मूल प्रतिसाद देत नाही. प्राथमिक अवस्थेमध्ये ते पाहत नाही. त्यानं हाक मारल्यानंतर पाहावं म्हणून आम्ही त्याला खानापुना टाळ्या वाजवतो. अनेक प्रकारे ते नाव घेऊन त्यानं आपल्याकडे पाहावं म्हणून त्याला, आणि हळूहळू मग त्याला असं वाटायला लागतं हे नाव घेऊन हाक मारली म्हणजे ते नाव आपलं आहे. आता मला एक सांगा, ते नाव देहाचं आहे का जीवाचं आहे? देहाचं नाव आहे. जीवाचा त्या नावाची काळी मुळात जीवाचा देहाचीच नंबर नाही, नावाची तर कधीच नाही. पण हळूहळू परिणाम असा होतो हे नाव माझं आहे की त्या मुलाच्या मेंदूमध्ये फिट होत. आणि एकदा का ते नाव फिट झालं की मग मध्यरात्री झोपेत असताना जर आम्ही त्या व्यक्तीला त्या नावाने हाक मारली तर तो ओ म्हणून उठतो. एवढं त्या नावाशी तो एकरूप झालेला आहे. ठेवलेली नाणे मोद येत उठी. ठेवलेला आहे का आपला आहे? ठेवलेला आहे, पण त्या नावाने ओ म्हणून उठायची सवय लागते आम्हाला. कशामुळे घडलं हे? फक्त संगत. या मृत्यू लोकांमध्ये आमच्या अगोदर जे जन्माला आले त्या लोकांच्या संगतीमध्ये आम्ही राहिलो. त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी आपल्यासारखं करून टाकला. मग आम्ही देही बनलो. तोपर्यंत देही नाही. आणि त्या क्षणापासून आमच्या दुःखाची सुरुवात आहे. गर्भात आलो, गर्भातलं दुःख संपलं. जन्माला आलो, तिथून दुःखाची सुरुवात झाली. बालरोग तज्ञ डॉक्टर आहेत. आपण जर एखाद्या डॉक्टर कडे गेलं तर डॉक्टर सरळ तपासून औषध देतात का आपल्याला विचारतात? तपासतात. ते स्टेथोस्कोप कानामध्ये घालतात, छातीला लावतात, श्वास घ्या, श्वास सोडा, पुन्हा पाठीला लावतात, जीभ दाखवा, डोळे बघू. हे सगळं बघाबघी झाल्यानंतर पुन्हा विचारतात काय होते तुम्हाला. अरे दादा काय होतं हे जर विचारायचं होतं तर मग आधीच विचार ना आल्या. ठीक आहे, काय विचारतात? एवढ्या तपासण्या करून सुद्धा त्यांना लक्षात येत नाही की नेमकं या पेशंटला काय होतं. तुम्हाला गंमत सांगू, कोणाच्या नंतर विचार आपण सांगतो. पेशंट डॉक्टर कडे गेला. पेशंटला व्हायचं काय? रात्री झोपेत गुदमरल्यासारखं व्हायचं, श्वास बंद व्हायचा आणि तो धडपडून उठून बसायचा. उठून बसलं की मग काही व्हायचं नाही. रात्र रात्र त्याची अशी जायची. एका मित्राने सांगितलं, माझ्या ओळखीचे तज्ञ डॉक्टर आहेत, हृदयरोग तज्ञ, त्यांच्याकडे जाऊ. गेले त्यांच्याकडे, विचारलं त्यांनी काय झालं, असं असं. त्यांनी सगळे तपासणी केल्या. त्याच्या 4 दिवस गेले त्या तपासणीमध्ये. ब्लड, युरिन, हृदयाचं पाहिलं, पोटाचं पाहिलं, सगळं पाहिलं, पण कशातच काही फॉल्ट नाही. ज्यावेळेस तो पेशंट सुधाकरराव, तो पेशंट आणि त्याचा मित्र ज्यावेळेस डॉक्टरकडे गेले, डॉक्टरने ते रिपोर्ट पाहिले आणि डोक्याला हात लावून बसले. असं डॉक्टर डोक्याला हात लावून बसल्यानंतर त्या पेशंटचा नसलेला बीपी वाढायला लागला. त्याला वाटलं ज्या अर्थी डॉक्टरने डोक्याला हात लावला त्या अर्थी आपल्याला असाध्य आजार झालेला आहे. घाबरला पेशंट. मित्राला म्हटलं विचार साहेबांना काय झालं. विचारलं त्याने, साहेब
काय झालं यांना नेमकं? डॉक्टर काय म्हटले असतील? शहाणा डॉक्टर बरं का. पेशंटला लोबाटणं ही मानसिकता त्या डॉक्टरची नाही असं गृहीत धरावं. ते म्हटले काय झालं हेच मला कळना. अहो म्हटले 5-6 हजार रुपये गेले तपासणीला. हो, यांचा आजार पाहून माझे जे अंदाज होते ते सगळे अंदाज या पेशंटनी फेल घालवले म्हटला. यांच्या कुठल्याच गोष्टीमध्ये कसलाच दोष नाही. मग त्रास होतो. एक काम करा म्हटले, गोळ्या लिहून दिल्या, एवढ्या गोळ्या घ्या, बरं वाटलं पुन्हा या, नाही वाटलं तर दुसरा डॉक्टर बघा. 5-6 हजार रुपये घालवल्यावर एवढंच त्यानं उपकार केले, त्याची फी घेतली नाही. 150 रुपये. एवढा सगळं करून विचारून सांगून डॉक्टरला काही कळत नाही. लहान मुलाला ज्यावेळेस डॉक्टरकडे त्याची आई आणि वडील घेऊन जातात, त्याला सांगता येतं का? फक्त लहान मुलाचं पोट दुखायला लागलं, सांगता येतं का? नाही. त्याचं काम काय? फक्त रडायचं. डॉक्टर विचारतात काय झालं? काही सांगते, साहेब सारखं रडतं बघा, रडायचं काही थांबत नाही. मग डॉक्टर विचारतात दूध पितं का, संडास करतं का, थोडं तरी झोपतं का, त्याच्यावरून मग त्यांचे अंदाज, ते औषधं द्या. डॉक्टरला कळत नाही, याला सांगता येत नाही किती दुःख आहे. असं दुःख सहन करत 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 हळूहळू ते जाणकार व्हायला लागतं, म्हणजे व्यवहारातलं शहाणं व्हायला लागतं. तरुण होतो, तारुण्यावस्थेमध्ये बालपण खेळण्यात जात. बालपणी 80 वर्षे गेली 12, खेळता या पोरा नाना खेळ. एक अवस्थेवरती एक अभंग आहे. बाल्यावस्थेवरती, तारुण्यावस्थेवरती आणि वृद्धावस्था. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी